नमस्कार मंडळी. कधी-कधी आयुष्यामध्ये परिस्थिती बदलण्यासाठी एखादी मोठी घटना घडण्याची गरज नसते किंवा काही चमत्कार. तर ग्रहांची बदललेली स्थिती सुद्धा अनेक गोष्टींना नवीन दिशा देऊ शकते. 22 ऑगस्ट 2026 पासून सिंह राशीत सूर्य, बुध आणि केतूची युती तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये अशा प्रकारे एकाच राशीत 3 ग्रह एकत्र येण्याला त्रिग्रह योग असे म्हटले जाते. सूर्य हा आत्मविश्वास आणि मान-सन्मानाशी निगडीत ग्रह आहे. बुध बुध ग्रह बुद्धी, व्यवहार आणि संवादाशी, तर यावर केतू अलिप्तता आणि अचानक बदलांशी जोडला जातो. त्यामुळे या योगाचा प्रभाव वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळ्या प्रकारे जाणवू शकतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, या योगामुळे कोणत्या 5 राशींच्या आयुष्यात पुढील काळात महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. नेमक्या कोणत्या क्षेत्रात त्यांना फायदा होऊ शकतो हे देखील आपण जाणून घेऊ. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि तुमची राशी यात असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. पहिली राशी आहे मित्रांनो, मेष राशी. मेष राशीची किती दिवसांपासून काही कामं रखडलेली असतील. मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. गेल्या काही काळापासून एखादं काम खूप रखडलं असेल, अडकलं असेल, एखादा निर्णय तुम्हाला घेता येत नसेल किंवा स्वतःच्या क्षमतेबद्दल थोडी साशंकता असेल, तर परिस्थिती हळूहळू स्पष्ट होण्याची शक्यता दिसते. नोकरी किंवा व्यवसायात स्वतःचं म्हणणं, विचार ठामपणे मांडण्याची तुम्हाला संधी नक्की मिळेल. काही लोकांना नवीन जबाबदारी, नवीन काम किंवा आर्थिक फायदा देणारी संधीही मिळू शकते. विशेषतः अडकलेली कामं पुन्हा मार्गी लागण्याचा काळ मेष राशीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. दुसरी राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशीचा स्वामीच बुध ग्रह आहे. यामुळे बुधाची ही स्थिती तुमच्यासाठी विशेष लक्षवेधी ठरेल. तुमच्या बोलण्यात, विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आणि निर्णय घेण्याच्या क्षमतेत बदल जाणवू शकतो. ते तुम्ही नोकरीच्या ठिकाणी तुमच्या संवादाचा फायदा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संपर्क, ग्राहक किंवा कामाची संधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुमचा व्यवसाय विस्तारित होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईघाईने निर्णय घेण्यापेक्षा प्रत्येक गोष्ट तपासून पुढे जाणं तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल. यानंतर तिसरी भाग्यशाली राशी म्हणजे सिंह राशी. या योगाचा थेट संबंध सिंह राशीशी असल्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा आहे. आत्मविश्वास तुमचा वाढेल, स्वतःसाठी काहीतरी नवीन करण्याची इच्छा तुम्हाला निर्माण होईल आणि अनेक दिवसांपासून मनात असलेल्या एखाद्या निर्णयाला आता तुम्हाला योग्य दिशा मिळणार आहे. करिअरमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे तुम्ही यासाठी तयार राहा. पण केतूच्या प्रभावामुळे काय होईल? कधी-कधी हे मला खरंच हवंय का? असा प्रश्नही मनात निर्माण होऊ शकतो. म्हणून प्रत्येक संधी फक्त मोठी दिसते म्हणून स्वीकारण्यापेक्षा ती तुमच्यासाठी योग्य आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि या पद्धतीने तुम्ही स्वतःचे निर्णय घ्या. यानंतर चौथी भाग्यशाली राशी आहे तुळ राशी. तुळ राशीसाठी हा काळ आर्थिक आणि व्यावहारिक बाबतीत काही नवीन शक्यता घेऊन येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक संधीचा बारकाईने विचार करा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन डील, संपर्क किंवा कामाचा फायदा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून अडकलेले आर्थिक व्यवहार पुढे सरकू शकतात. मात्र या काळात तुम्हाला एक खबरदारी घ्यायची, ती म्हणजे दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आर्थिक निर्णय घेऊ नका. कागदपत्र, व्यवहार आणि अटी नीट तपासूनच सही करा आणि पुढचा निर्णय घ्या. पाचवी भाग्यशाली राशी म्हणजे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीसाठी हा एक काळ योग, करिअर आणि वैयक्तिक प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल. तुम्ही आतापर्यंत केलेल्या मेहनतीचा परिणाम तुम्हाला दिसू लागेल. यानंतर नोकरीमध्ये बदलाचा विचार करणाऱ्यांना नवीन पर्याय दिसू शकतो. व्यवसायात असणाऱ्यांना काम वाढवण्याची किंवा नवीन क्षेत्रात प्रयत्न करण्याची संधी मिळू शकते, जी तुम्ही आतापर्यंत वाट बघत होतात. तसेच तुम्हाला कामाची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे. पण इथे एकच सल्ला, संधी मिळाली म्हणून लगेच निर्णय घेऊ नका. योग्य वेळ आणि योग्य दिशा ओळखून पाऊल उचला. या 5 राशींना हा काळ सकारात्मक देतो. तुमची रास या 5 राशीमध्ये असेल तर पुढील काळात येणाऱ्या संधीकडे नक्की लक्ष द्या आणि संधीचं सोनं करा. तुमची रास कोणती आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा ज्योतिषशास्त्रीय माहितीशी संबंधित जाणून घेण्यासाठी
आणि महत्त्वाच्या ग्रह बदलांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.